एकंदरीत दिसतंय. आता तुम्ही संजय राऊत यांनी म्हटलंय की आम्ही मुंबई महापालिकेचं सर्व महापालिका या स्वबळावर लढवू. मला वाटतं आदरणीय पक्षप्रमुख श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार आजच मला माहिती मिळते नागपूरला सन्माननीय शिवसेना नेते संजय राऊत साहेबांनी अशा प्रकारची वक्तव्य केलं म्हणून माहिती. आणि मला असं वाटतं की आम्हा सर्व शिवसैनिकांचं पण तेच मत आहे की पक्ष म्हटला की पक्षाचे कार्यकर्ते त्या कार्यकर्त्यांना संधीच मिळतात. आता ह्या सगळ्या गोष्टींमध्ये कुठलंही मागचं एकमेकावर कुरघोडी करणं किंवा टीका करणं हे काही संबंध नाही आहे. शिवसेना आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली भरभक्कमपणे उभी आहे आणि ती एकाकी लढल्याशिवाय तिची ताकदही कळणार नाही आणि लोकांनाही ज्या संभ्रमात सगळे लोक टाकत असतात त्याचा निश्चितपणे मार्ग निघेल. आता सुद्धा मी इथं जे आलोय ते LICच्या लोकाधिकार समितीचं सुवर्ण महोत्सव आहे. त्या सुवर्ण महोत्सवामध्ये त्यांचं वाक्य छान आहे LICचं, जिंदगी के साथ भी और जिंदगी के बाद भी. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदगी के साथ भी और जिंदगी के बाद. भव्य एकसंध झाली नाही असं म्हणताय. भव्य आता एकसंध नाही असं त्याचा अर्थ नाहीये. प्रश्न असा की लोकसभा आणि विधानसभेला त्याची आवश्यकता, लोकसभेत खास आवश्यकता, विधानसभेलाही तशी आवश्यकता होती. आता जर आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना संधी कुठे देऊ शकतो आपण, तर महानगरपालिका, जिल्हा परिषदा, नगरपंचायती. आता या ठिकाणी संदर्भ द्यायचं असेल तर तुम्ही जर पुन्हा हे टेंडर करत बसला तर त्याचं निराकरण होत नाही, वेळेवर होत नाही. त्यापेक्षा स्वावलंबने उभं राहावं, एकटे लढावं. आणि मला वाटतं संजय राऊत साहेबांनी आज त्याचा जी घोषणा केली ती निश्चितपणे स्वागत आहे. फडणवीस यांच्याशी वाढत चाललेली जवळीक याचाच परिणाम नाही, संबंध तो नाहीये. त्याच्या पूर्वीपासून हा विचार बरेच दिवस सुरू आहे. तर हे सगळ्यामध्ये घोळात घोळ. मग आमच्याकडे काही लोक तर असं स्पष्टपणे म्हणत होतात शिवसेनेत, अहो एकटे लढलो असतो तरी 20 पेक्षा अधिक आलो. विसरू नका उद्धवजी ठाकरे साहेब एकटे होते, युती तुटली होती आणि त्यानंतर उद्धवजी साहेबांच्या नेतृत्वाखाली 63 आमदार कुणी बरोबर नव्हतं. हे आठवटे जानकर जे होते तेही सोबत सोडून गेले होते. 63 आमदार या विधानसभेमध्ये त्यांच्या एकट्याच्या नेतृत्वाखाली आले. तो अनुभव गाठीशी आहे. तो लक्षात घेता शिवसेना निश्चितपणे लोकांच्या मनामध्ये आदरणीय उद्धवजी बद्दलची प्रचंड सद्भावना आहे आणि काही शंका त्यांच्या असतात तर त्या शंकांचं निरसन एकटं लढलं का आपोआप होतं. माहितीचे एकत्र होती तर ताकद जातो. एकत्र नसल्यानंतर ती ताकद विभागली जाईल आणि मतांचं विभाजन नाही, असं काही नाही. शिवसेनेची ताकद अगोदरही होती. शिवसेना महापालिकेवर जवळजवळ किती वर्ष, 85 पासून अधिराज्य करते. तेव्हा कुठे आम्ही एकत्र होतो? तेव्हाही नव्हतो. एकाच वेळेला भाजपबरोबर तिथेही झाली नाही बऱ्याच वेळेला. ठीक आहे ना, मराठी माणसाचं अस्तित्व, महाराष्ट्राचा धर्म आज बुडीत आहे. आता सध्या सारच विकलं गेलंय, भ्रष्टाचार टोकाचा आहे आणि मग मराठी माणसाच्या अस्तित्वाला, अस्मितेला धक्का लावणं